मदनलाल चंपालाल ललवाणी, राहणार तोंडापूर, बरं, तालुका काय- जामनेर, जिल्हा जळगाव. काय काम होतं सोयगाव तसं? माझ्या जमिनीवर वीज लावली आहे बरं. आणि ते बेकायदेशीर लावली आहे. हां. पण तुम्ही त्यांना त्याच्यासाठी माहितीच्या अधिकारामध्ये टाकलं ते हं. 4.5 महिने झाले अजून माहितीच्या अधिकारामध्ये ते मला माहिती देत नाही आहे. बरं. आज 4.5 महिने झाले. त्यांचे कनिष्ठ अधिकारी मॅडमचे ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही. हां हां. म्हणजे मॅडमचंही काही वचक नाही. का वचक नाही आहे? मॅडम काही दबलेली आहे का त्यांची? बरोबर. त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना, बरं. का करत नाही? त्याचा ते मॅडमही दबलेली आहे आणि हे सर्व अधिकारी हजर राहत नाही, कोणी भेटत नाही. मी 4.5 महिन्यापासून पितो. आज मी हे द्यायला आलो होतो, डाग घेऊन होता, तर आपलं माहिती आपली माहिती हं. तर मॅडम नाही आहे. मला त्यांनी घुमवलं, म्हणे मॅडमचं सही लागेल हे ते. आता मी ग्रामपंचायत बोललो त्यावेळेस मला त्यांनी सही दिली आणि हे प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याला फिरवतात, पुरावृत्ती देतात. ऑफिसमध्ये आज बहुतेक उपस्थित नाहीच्या बरोबर आहे. बरं. आणि हे काय म्हणता मग तहसीलदार गेलं, कुठे म्हणता म्हणजे कलेक्टर ऑफिसला आहे, कोणी म्हणतं निवडणूक कार्यालय आहे. आता यांचं एक रजिस्टर ठेवायचं यांनी आणि बा त्यांनी रोज निसल्याची की बा कोणते साहेब कोणत्या कामाला गेले आहे. बरोबर. जर का ते तसं असलं तर म्हणजे सरांना माहीत पाहिजे बा आज हे साहेब नाही आहे, नाही तर मग काय खोटं लिहिता रोज लिहिता, एक कामावर जातून 10 घरी बसता, पगार जनतेचा आणि ते मजा मारताय. मग याच्यावर काहीतरी कारवाई पाहिजे. या जिल्हाधिकारी साहेब यांनी ही याच्यावर कारवाई करावी आणि यांच्यावर होत असतं मग गावकर साहेब आहेत बरोबर. कारवाई करायला. आता तुम्ही जामनेर तालुक्यातून रहिवासी आहेत तुम्ही, हां. मग जामनेर तालुक्यातल्या तहसील प्रशासनाने इथलं काय वाटतं तुम्हाला? हे झिरो आहे, ते एक नंबर आहे. बरं. म्हणजे त्यांची कामे बी टायमाच्या स्वतः तहसीलदार साहेब लक्ष देऊन काम करतात. हं, हं. आता माझं एक काम होतं जामनेरला, बरं. तर ते तहसीलदार ज्यावेळेला जात होते म्हटलं साहेब की आपण भूमी अभिलेखला करतो, त्यांनी अजून काही केलं नाही. हं. ते म्हणे मी थांबतो. त्यांना क्लर्कला बोलवलं, मग त्यांना स्मरणपत्र दे. त्यांच्या स्मरणपत्र दिले, त्याच्यावर सही केली, नंतर ते गेले. म्हणजे त्यांच्याकडे इतकं काम आहे. म्हणजे तिकडे तत्परता आहे आणि इकडे हां, नाही. इतकं नाही इतकं काहीच नाही ना. बरोबर. मला वाटतं हे फक्त पैसे खाऊन आणि काम करता असा एक माझा अंदाज झाला. वाहनं होते घेता का नाही मला माहीत नाही. बरं. मला कुणी विषय मागणार नाही, कारण पैसे मागले की जोरान मारले. बरोबर. पण घेत असतील म्हणून काम माझं काम होती म्हणजे याचा अर्थ ह्याचे ना कायदेशीर काम होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? लोकप्रतिनिधीचं लक्ष दुर्लक्ष आहे आमच्या तहसील कार्यालयात. आता हे लोकप्रतिनिधी यांच्यावर काय वचक आहे हे तर मी काही सांगू शकत नाही. बरोबर. कारण आपण सर्वसामान्य माणसं आहे, कोणाचं काय काम आहे, कारण मला काय करायचं हेच समजत नाही ना. बरं. अपील कोणाकडे काय कसं करायचं ह्या समजलं म्हणून मी अपील केलं. ओके ओके. चालेल, धन्यवाद.